हे समुद्र आहेत. तर आपला भाऊ मला तुम्हाला कसं उडी मारून दाखवते. हॅलो फॅमिली, तर आता आम्ही आलो आहेत अलिबागला. मी रात्रीच ब्लॉग चालू करणार होतो, रात्रीचे 2 वाजले होते त्याच्यामुळे नाही केलाय. आम्ही आलोय अलिबागला. तर आता आहे आम्ही समुद्रावर. तर तुम्हाला इथला पूर्ण सीन दाखवीन मी, कुठं कुठं आम्ही काय करणार आहे सगळं दाखवीन. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघा. हे समुद्र आहेत, हे आमची टीम आहेत. हे बघा, हे येऊ लागलीत. हे आमचे सर आहेत. आज करूया पूर्णपणे धमाल. आपण आलो आहे अलिबाग या ठिकाणी. आता आपण करतोय पूर्णपणे एन्जॉय. चालू होत आहे एन्जॉय. थँक्यू सो मच. आणि हे आपले शिकेटीवाले मास्टर सर आहेत. सर काही बोलायचं का? सर काही बोलायचं का तुम्हाला? हे बघा, हे आमचे तयार आहेत. गण्या इकडे इकडे बघ, इकडे बघ गण्या. गण्या इकडे बघ. लई भारी वाटत आहे फॅमिली, काय सांगू शकत नाही, एवढं भारी वाटत आहे. पहिल्यांदा आलो मी, पहिल्यांदा समुद्र बघतोय. असे आम्ही व्हिडिओमध्ये भरपूर बघितलेत, पण लाईव्हमध्ये आता बघतोय. याच्या आधी मी कधी बघितलं नाहीत. खूप सारे लोक पण गेलेले आहेत आतमध्ये. समुद्राचे लाटा तुम्ही बघू शकता बघा फॅमिली. आता मी इकडे गेलो होतो, तिकडून मी पूर्ण शूट वगैरे केले. सर, कसा झाला तुमचा प्रवास? कसं वाटतं हे निसर्गरम्य वातावरण, सकाळची पहाट तुम्हाला कसं वाटतं? बघा, इथं माझी 2 मेवणी आहेत. हे तोंड बघा, यांचे तोंड बघा. तर फॅमिली, आता इथं एक तोप आहेत. समुद्र इकडे राहिलाय. इथे तोप आहे, समुद्राच्या काठावर आहे ते. इथे टांगा पण आहेत कोणाला आतमध्ये जायला. तर फायनली फॅमिली, आम्ही आता चप्पल वगैरे काहीच नाही आणले, कारण की थोडं किचड वगैरे आहेत आतमध्ये, सांभाळून जावं लागेल. खरेदी बघा कशी आहेत, पांढरी आहे बघा. चला मग जाऊ, दाखवू तुम्हाला सगळं. पावलं कशी उमटलेत बघा, पायाला बघा माझी कशी किचड वगैरे लागलेत आहेत. चप्पल वगैरे नाही आणली तुम्ही. तर फॅमिली, आम्ही फायनली आलो आहेत समुद्रामध्ये. हे बघा, हे बघा भाई समुद्र. आपले विशाल भाऊ फोटो शूटर. किती भारी वाटत आहे. तर फॅमिली, आमच्या सोबत आहे आमचे अतुल सर. तर आपण त्यांना विचारू की इथे येऊन त्यांना कसं वाटलंय. अतुल सर, तुम्ही सांगा बरं, तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन? इथे येऊन निसर्गरम्य वातावरण, त्या वातावरणात निरनिराळ्या अशा व्यवस्थितरित्या प्रकारे लाट असते, समुद्र येत असते. आणि ते निसर्गरम्य वातावरणात एकदम मोकळेपणा आणि श्वास असा भरपूर मरण जात नाही. आपल्या खेडेगावात, आपल्या शहर भागात असतो आपण, आपला श्वास घेता येत नाही. बरोबर, एकदम मोकळे वातावरण आहे. इथं मोकळं वातावरण आहे. इथं आनंद लुटा बरंच वेळा या. हे बघा, पाणी किती मस्त वाटतंय बघा. आमचे पाय पूर्ण पाण्यामध्ये आहेत, पॅन्ट पूर्ण ओले झालेत आमचे. समोर आम्ही जाणार आहेत आता. तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. खोलीचा अंदाज घेतो, म्हणजे खोल किती, पाणी किती खोल आहे त्याचा अंदाज घेतो. फायदा कसं आहे, समुद्रात आल्यानंतर पॅन्ट ही ओली होणारच. त्याला पर्याय नाही का? बरोबर आहे सर. तू इथं बोट वगैरे काही दिसत नाही सर? बोट वगैरे काय आहे, बोट वगैरे असते, पण ऍक्च्युली सीझन संपलेला आहे ना. सीझन संपल्यामुळे काय होतं, भरती उटीचा अंदाज राहत नाही. भरती उटीचा अंदाज राहिला नाही मुळे काय होतं, बोटीवाले रिस्क घेत नाही. त्याच्यामुळं जे आपण म्हणतो बनाना राईड, बाकीच्या ऍक्टिव्हिटी जे असतात त्या सध्या स्टॉप आहे. अजून थोडं जसं लवकर येईल तसं ती येतील, कारण त्यांना पण धंदा आहे, बिझनेस आहे, त्यांना करावं लागतं. आता कसं सकाळ सकाळ तसे आपले वाजलेत किती, 7:30 वाजलेत. त्यांचं अजून काय म्हणतात ना, धंद्याची वेळ झालेली नाही. धंद्याची वेळ झाल्यानंतर ते पण येतात. कारण तुम्ही पाहा, तिथपर्यंत जे पाणी होतं ते आता एवढं खाली गेलेलं आहे. हे रस्सी वगैरे दिसते ना, हे रस्सी वगैरे त्याच्यासाठी जे बनाना राईड्स वगैरे जे आतमध्ये जातात त्याला कव्हरिंग करण्यासाठी ठेवलेलं असतं. तर येतील ते थोड्या वेळाने, आपण करू एन्जॉय. तोपर्यंत आल्यानंतर त्याच्या पण राईड्स घेऊ आपण. हा ना सर, ठीक त्याची आहे. पण एन्जॉय करू, त्याची पण मजा घेऊ. आणि हा सर किल्ला जो आपण म्हटलं होतं, किल्ला आहे तो. हा का? छोटंसं आपलं राजवाडा टाईप आहे नाही. हा का? इथे जे गृह राहत होतं, म्हणजे एक तिथून चालायचं शासन टाईप होतं ते. त्याच्यावरून सगळे अलिबागचा परिसर त्याच्यातून चालायचा पहिला. कारण सर, मग आपण जे म्हणू लागलो तो जंजिरा किल्ला म्हणून. जंजिरा किल्ला इथं समोर एक काशीद बीच आहे. इथून जवळ एक 65 किलोमीटर आहे. तर जंजिरा किल्ला त्या साईड. ओके सर,
माहिती दिली, भरपूर माहिती दिली आपल्याला. सरांना भरपूर माहिती आहे, सर भरपूर फिरलेले आहेत. भरपूर वेळा आलेलो आपण, भरपूर वेळा, आणि नवीन नवीन एन्जॉय करायला भेटतो. त्याच्यामुळे फिरलं पण पाहिजे. ते म्हणते ना 4 दिवसाची जिंदगी, जगलं पाहिजे, आयुष्य जगलं पाहिजे. नाही तर काय आहे बघ, आपलं. तर आपण खूप दूर नाही, तुम्हाला वाटत नाही का आपण खूप दूर आलोय म्हणून? नाही खूप दूर, जवळजवळ 2 किलोमीटर झाले आपण आलोय. हा ना सर. आता अजून 1-2 किलोमीटर जायचे पुढे आपल्याला. जाऊ आपण, काय त्याच्यासाठी आलोय. तर फॅमिली आम्ही खूप टाइम झाला आम्ही येतोय, कमीत कमी 2 किलोमीटर आलोय आम्ही. तर अजून पण समुद्र खूप लांब आहे इथून. तर हे बघा एकच असते, हे बघा हे बघा कसं असते. अजून सर जायचं ना. हा जाऊ ना, एन्जॉय करायचा लागेल ना. हा एन्जॉय करावं लागेल सर आपल्याला. आता कपड्याचा विचार नाही करायचा. कपड्याचं काय एन्जॉय करायला आलो म्हणलं, एन्जॉय enjoy करायचा. तर फॅमिली फायनली आपण समुद्रामध्ये आलो आहेत. हे बघा खूप पाणी कमी झालंय. जेव्हा मोसम खराब होतो ना तेव्हा हे पूर्ण पाणी भरलेलं असते बघा. तर फायनली फॅमिली आम्ही आलो आहेत. हे लाटा बघा, लाटालाही खतरनाक येऊ लागले. पहिले बंद होते लाटा, आता चालू झालेत. कारण की वातावरण जसं वातावरण बदलते ना तसं लाटांचा हे जे प्रकार आहे ना ते बदलतो. त्याच्यामुळे बघा ना लाटा तुम्हाला दिसत आहे. तुम्हाला झूम करून दाखवू का? हे बघा खूप लाटा आहे. आणि आतमध्ये बघा कोणतरी बोट वगैरे घेऊन चालले. हे बघा 2 माणसं आहेत इथं, बघू शकता तुम्ही. झूम करून दाखवले तुम्हाला. निकिता ये ना, ये की. आम्ही आता आंघोळ करायला जाणार आहे. इथं तुम्ही बघू शकता, हे बघा इथं टांगा आलाय, घोडा आलाय. आणि हे गाडी आता आम्ही चालवली. काही लोक येऊ लागलेत आता, कारण की दिवस उजाडलाय त्याच्यामुळे. हे माझी मिवणी माझ्यासाठी थांबली आहे इथं. चला आता आतमध्ये जाऊ आणि आंघोळ करू. तर या ठिकाणी आम्ही पूर्णपणे आतमध्ये गेलो होतो. जवळजवळ काय इतकं पाणी होतं. तर आम्ही आतमधून जाऊन आलेलो. खूप अशी मज्जा आलेली आतमध्ये. आणि सर्व परिवार पण आम्ही आतमध्ये गेलो. तर आता भरती ओटीचा काळ असल्यामुळे आम्ही थोडंसं किनारपट्टी वाजलेलो आहे. आता म्हटलं थोडंसं शरीराला थोडी शांती द्यावं आणि परत पुन्हा एकदा आम्ही जाणार आहोत. तर पाण्याचा आनंद घेताना खूप अशी मजा येते. तर हा पूर्ण असा लांबपर्यंत समुद्र आहे आणि याच्या लाटा खूप येत आहे. आता त्याच्यामुळं एक आत्ताच आपण म्हणू शकतो त्याला इथला जो काय म्हणतात त्याला व्यक्ती आहे त्याने सांगितलं की लाटा येतात, खूप आतमध्ये जाऊ नका. म्हणजे हौशी मित्र हे काय थांबत नाही, हे कंटिन्यू आतमध्ये जायचा आग्रह धरतात. त्यांच्या आग्रह खातात पुन्हा एकदा आम्ही आतमध्ये जाणार आहे. तरी सुरज सर परत एकदा तुम्ही 2 शब्द बोला आणि आहेच कंटिन्यू करायला. फॅमिली आम्ही नाही का गेलो होतो तर लाटाचे जे प्रेशर आहे ना ते प्रेशर वाढू लागले. प्रेशरमुळे आम्ही ना आता काठावर आलोय. हा आमच्या भावापेक्षा कमी नाही. याच्यामुळे हा ट्रिप आज चाललेली आहे. आणि भाऊ म्हणून कसं आहे, आज भाऊने फुल राडा केला, सगळ्यांना भिजवलं. चष्मे आमचे चालू गेले. हे माझे 2 परम मित्र आणि आहे बक्कासूर म्हणजे विषय नाही. बक्काशिवाय ट्रिपच नाही. बक्कासूर हा असा व्यक्तिमत्व आहे, किती पण पडला चढला काही झालं तरी बक्कासुराला काहीही होत नाही. काही हिमाई चप्पल इतकीच पडती काहीच नाही. तर फॅमिली आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. ते आम्ही जाणार आहे एकविराला. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करू.
आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया एकविराला आता डायरेक्ट दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.